काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं संपूर्ण मनोरंजन सृष्टीत अनेकांना धक्का बसला होता. आता आणखी एका लोकप्रिय रील स्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं काल 10 मार्चला निधन झालं. राहत्या घरीच मृत अवस्थेत आढळल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुण तुपेने 24 तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानं मोठी खळबळ उडालीय. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल असं म्हटलं जातंय. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालेलं आहे असं देखील बोललं जातंय. छत्रपती संभाजीनगरच्या बालाजीनगरमध्ये राहणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं मंगळवारी निधन झालं. राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळल्यानं त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या अहवालातूनच आता कारण स्पष्ट होऊ शकेल. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या शेवटच्या रीलवर कमेंट करत शोक व्यक्त केलाय. त्याचे अनेक जवळचे मित्र, नातेवाईक आणि चाहत्यांना त्याच्या अचानक निधनाने मोठा धक्का बसलाय. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असणारा हा रील स्टार अरुण तुपे त्याचा इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक रील्स पोस्ट करायचा. कॉमेडी, गंभीर कंटेंट तो चाहत्यांसोबत शेअर करायचा. अरुणला इपिलेप्सी म्हणजे फिट्सचा त्रास असल्याचं त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं. जरी असं सांगितलं जात असेल की अरुण तुपेचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला आहे, अजूनही लोकांचा किंवा त्याच्या चाहत्यांचा या गोष्टीवरती विश्वास नाहीये. काही घातपात झालाय का, त्याच्यासोबत काही अघटित घडलेलं आहे का, असं सुद्धा बोललं जातंय. मात्र खरं कारण हे शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होईल.